नमस्कार, मी ऋषिकेश हेंद्रे. महाऋषिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. पुरंदरच्या तहामध्ये मान्य केल्याप्रमाणे महाराजांना मोगलांच्या दक्षिणेतील मोहिमांमध्ये सामील व्हायचे होते. महाराजांच्या नावाने पुरंदरचा तह मान्य केल्याचे शाही फरमान आल्यानंतर मिर्झा राजांनी आदिलशहाच्या विरुद्ध मोहीम सुरू करण्याचे ठरवले. औरंगजेबाला संपूर्ण दख्खन म्हणजेच दक्षिण भारत आपल्या आधिपत्याखाली हवा होता. विजापूरची आदिलशाही तर संपवण्याचे प्रयत्न औरंगजेबाने सन 1653 पासून म्हणजेच तो स्वतः त्याच्या तरुणपणी दख्खनचा सुभेदार असल्यापासून करतच होता. त्यावेळी दारा शिकोहच्या राजकारणामुळे आणि त्यानंतर दिल्लीची गादी मिळवण्यासाठी त्याला उत्तरेत जावे लागले. त्यामुळे त्याला हा आपला मनसुबा तडीला नेता आला नाही. त्याच्यानंतर आपले नवीन साम्राज्य आपल्या हातात घ्यायच्या कामामुळे त्याला दख्खनकडे लक्ष देता आले नव्हते. थोडेसे स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याने शाहिस्तेखानाला दख्खनमध्ये पाठवले खरे, पण शिवाजी महाराजांचाच बंदोबस्त करू शकला नाही, तर आदिलशाही तर लांबचीच गोष्ट राहील. आता मात्र मिर्झा राजांमुळे महाराजांशी तह झाला असल्याने विजापूरची मोहीम करून आदिलशाही संपवण्याची संधी त्याला मिळाली होती आणि म्हणूनच विजापूरची पूर्ण विलायत उद्ध्वस्त करण्याचा हुकूम औरंगजेबाने सोडला. पण राजकारणाचा जर विचार केला तर अशी अचानक मोहीम काढणे त्याला शक्य नव्हते. आदिलशाहीच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी त्याला काहीतरी निमित्त हवे होते. म्हणूनच औरंगजेबाने आदिलशहावर, ज्याला तो नेहमीच आदिलखान म्हणत असे, दिल्लीचे बादशाह आदिलशहा आणि कुतुबशहा आणि निजामशहा यांना कधीही शहा म्हणजे बादशाह मानत नसत, तर ते त्यांना आदिल खान, कुतुब खान आणि निजाम खान असे म्हणत असत. औरंगजेबाने या आदिल खानावर आरोप ठेवला की इसवी सन 1657च्या तहाप्रमाणे म्हणजेच 10 वर्षापूर्वी झालेल्या तहानुसार आदिल खानाने मोगल बादशहाला 1 कोटी रुपये खंडणी, परिंड्याचा किल्ला आणि निजामशाहीचा कोकण देण्याचे कबूल केले. पण मोगली वारसा हक्काच्या अंतर्गत भांडणाचा गैरफायदा घेऊन आदिल खानाने या अटी पाळल्या नाहीत. पुढे इसवी सन 1660 साली शिवाजी विरुद्ध मोगलांची मदत आदिलखानाने मागितली होती आणि त्यानुसार शाहिस्तेखानाची रवानगी करण्यात आली होती. मोगलांची ही मदत होती म्हणून पन्हाळगड, पावनगड वगैरे किल्ले आदिलखानाने मिळवले, पण ठरलेली खंडणी मात्र त्यांनी दिली नाही. उलट आपण शाहिस्तेखानाला मदत केली असा दावा मांडून 10 लाख रुपये त्याने कमी करून घेतले. त्यानंतर शिवाजीचा बंदोबस्तासाठी मिर्झा राजांना पाठवले. त्यावेळीही एकीकडे बादशहाच्या एकनिष्ठेचे पत्र पाठवणे सुरू ठेवून दुसरीकडे आदिलशहाने शिवाजीला मदत केल्याचे धोरण ठेवले. या सगळ्या गुन्ह्यांसाठी आदिल खानाला शिक्षा करण्यासाठी त्याने मिर्झा राजांना त्यांच्यावर आक्रमण करण्याचे आदेश दिले. यालाच पॉलिटिकली करेक्टनेस म्हणतात. मिर्झा राजे, दिलेर खान आणि खुद्द शिवाजी महाराज आपल्यावर चालून येत असल्याचे वृत्त कळताच आदिलशहाकडून एक वकील दिनांक 16 सप्टेंबर 1665 रोजी पुरंदरच्या छावणीमध्ये दाखल झाला. विजापूरकर 9 लाख होनांची खंडणी त्वरित आग्र्यास पाठवण्यास तयार होते आणि उर्वरित रक्कम लवकरात लवकर देण्याचे त्यांनी मान्य केले. पण आता औरंगजेबाला या खंडणीत आणि सलुखामध्ये काहीही स्वारस्य नव्हते. मिळालेल्या संधीचा
आणि स्वतःच्या भक्कम बाजूचा फायदा घेत आदिलशाही त्याला संपवायची होती. औरंगजेबाने मिर्झा राजांना तसे स्पष्ट आदेश दिले होते. ही बादशहाची आंतरिक इच्छा त्यांना ज्ञात होती, त्यामुळे विजापूरवर चाल करून जाण्याचे त्यांनी निश्चित केले. पण अचानक विजापूरकरांनी खंडणी देण्याचा प्रस्ताव करून शरणागती पत्करली. त्यामुळे त्यांना असे दाखवावे लागले की आपली तर तह करायची इच्छा असली तरीही दिलेर खान या फौजबंद सेनापतीला हे मंजूर नाही. विजापूरचे पाणी पिण्याची अभेद्य प्रतिज्ञा यापूर्वीच दिलेर खानाने केली असल्याने नाईलाज आहे असे त्यांनी सर्व दूर पसरवले. अखेर 22 जमादिलावल रोजी म्हणजेच दिनांक 20 नोव्हेंबर 1665 रोजी पुरंदर तळावरून विजापूरच्या रोखाने त्यांनी कूच केली. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.